सेक्शन 125 म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणाकोणाला पोटगी मिळू शकते याबद्दल मी आज कायदेशीर माहिती सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. पोटगी मिळवण्याचा कायदेशीर अधिकार काय आहे आणि कोणाला पोटगी मागता येते याबद्दल मी आज सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे आणि तुम्ही माझं कायदेशीर चॅनल बघत आहात. तुम्हाला माहिती आवडत असेल तर नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणजे तुम्हाला पूर्ण कायदेशीर माहिती समजेल. लोकांना त्यांच्या हक्काबाबत माहिती नसल्यामुळे मोठे नुकसान त्यांचे होत असतं. सेक्शन 125 हा पूर्वीच्या फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC मधील एक महत्त्वाचा कायदा होता. सध्या नवीन कायद्यामध्ये म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS 2023 मध्ये याच तरतुदीचे रूपांतर करण्यात आलेले आहे. या तरतुदीचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या व्यक्तीकडे स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे साधन नाही अशा व्यक्तीला आर्थिक मदत मिळावी, हा याच्या मागचा उद्देश आहे. कोणाला पोटगी मागता येते तर सर्वात आधी आपण पत्नीला पोटगी मागता येते ते बघूयात. तर पत्नी, जर पतीने पत्नीला सोडून दिले असेल, खर्च देत नसेल किंवा तिचा सांभाळ करत नसेल तर पत्नी पोटगी मागू शकते. कायद्यानुसार विभक्त राहणारी पत्नी देखील काही परिस्थितीत पोटगी मागू शकते. तसंच दुसरं आहे अल्पवयीन मुले. अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नसल्यास त्यांना पोटगी मिळू शकते. तिसरं आहे अपंग, विशेषतः गरज असलेली मुले. जर मुलगा आणि मुलगी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग असतील आणि स्वतःचा सांभाळ करू शकत नसतील तर त्यांना प्रौढ वयात देखील पोटगी मिळू शकते. आई आणि वडील, वृद्ध आई वडील स्वतःचा सांभाळ करू शकत नसतील तर ते त्यांच्या मुलांकडून पोटगी मागू शकतात. तसंच पोटगी मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात ते बघूया. कोर्टामध्ये अर्ज करताना सामान्यतः काही गोष्टी तुम्हाला दाखवाव्या लागत असतात. त्यात आहे वैवाहिक संबंध म्हणजेच नातेसंबंध, समोरच्या व्यक्तीकडे उत्पन्नाचे साधन आहे ही गोष्ट दाखवावी लागते. तसंच अर्जदार स्वतः खर्च भागवू शकत नाही म्हणजे चालवू शकत नाही, समोरची व्यक्ती सांभाळ करण्यास नकार देत आहे किंवा दुर्लक्ष करत आहे. तसंच पोटगी किती मिळू शकते हे बघूयात. हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. कायद्यात ठराविक रक्कम ही निश्चित केलेली नाही. कोर्ट खालील बाबी विचारात घेत असते नेहमी. पतीचे उत्पन्न किती आहे, मालमत्ता किती आहे, जीवनशैली त्याची कशी आहे, पत्नीच्या गरजा किती आहेत आणि मुलांचे शिक्षण, तसंच वैद्यकीय तुमचा खर्च आणि इतर कौटुंबिक जबाबदारी या सर्व गोष्टी कोर्ट बघत असतं. म्हणून प्रत्येक प्रकरणात पोटगीची रक्कम ही वेगळी असू शकते. सर्वांची समान सारखी रक्कम असू शकत नाही. पोटगीसाठी अर्ज कुठे करायचा? संबंधित कौटुंबिक न्यायालयात म्हणजेच फॅमिली कोर्टात किंवा अधिकार क्षेत्र असलेल्या न्यायालयामध्ये तुम्ही अर्ज दाखल करू शकता. तिथे तुम्हाला जाता येत असतं. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे तुम्ही जोडली पाहिजेत. तसंच कोणती कागदपत्रे तुम्हाला लागतात ते बघूया. विवाहाचा पुरावा, आधार कार्ड, ओळखपत्र म्हणजेच पॅन कार्ड असेल तर, राहण्याचा तुमचा पुरावा, मुलांचे जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नासंबंधीचे कागदपत्र, बँकेचे स्टेटमेंट, तसंच इतर आवश्यक पुरावे. प्रकरणानुसार कागदपत्रांमध्ये बदल होऊ शकतो, म्हणजे जर काही वेगळं असेल तर त्यामध्ये वेगळी कागदपत्रंही लागू शकतात. अंतरिम पोटगी म्हणजे काय? अनेक वेळा खटला अनेक महिने किंवा वर्ष चालतो. अशा परिस्थितीत अंतिम निर्णय होईपर्यंत अर्जदाराला तात्पुरती आर्थिक मदत मिळावी म्हणून कोर्ट अंतरिम पोटगी मंजूर करत असते. म्हणजे त्यांना लगेच जर काही खर्च लागत असेल तर त्यासाठी हा पर्याय आहे. पत्नीला पोटगी नाकारली जाऊ शकते का? तर होय, नाकारली जाऊ शकते, पण काही परिस्थितींमध्येच. कोर्ट पोटगी नाकारू शकते. तर कुठली आहे ते? पत्नी विनाकारण पतीपासून वेगळी राहत असेल तर, तसंच काही गंभीर कायदेशीर कारणे सिद्ध झाली असतील तर, न्यायालयाच्या पोटगी देण्यास पात्रता नसल्याचे ओळखल्यास, म्हणजे न्यायालयाला पोटगी देण्यासाठी ती पात्र नाही आहे असं आढळल्यास, तसंच प्रत्येक प्रकरणातील तथ्य ही महत्त्वाची असतात. प्रत्येक प्रकरण हे वेगळं असतं. पत्नीने कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नाही तर, पतीने कोर्टाच्या आदेशाचे पालन जर नाही केले तर काय होतं? जर कोर्टाने पोटगी मंजूर केली आणि संबंधित व्यक्तीने ती दिली नाही तर न्यायालयाकडे अंमलबजावणीसाठी अर्ज तुम्ही करू शकतात. न्यायालय योग्य कायदेशीर कारवाई करू शकते आणि त्या पद्धतीने मग तुम्हाला
त्यांचं पूर्णपणे व्यवस्थित पोटगीही तुम्ही मागू शकता त्यांच्याकडे. या पद्धतीने सेक्शन 125चा मुख्य उद्देश हा एकच आहे की शिक्षा करणे हा त्याचा उद्देश नाही, तर पती पत्नी आणि आई वडील किंवा जी मुलं आहेत त्यांना व्यवस्थित आर्थिक संरक्षण मिळावं, त्यांना त्यांच्या अधिकाराचं, कायदेशीर अधिकाराचं जे काही आहे ते नवऱ्याकडनं, वडिलांकडनं, मुलांकडनं मिळावं, एवढंच त्याचा उद्देश आहे. हे सेक्शन त्याच्यासाठीच खास आहे. सेक्शन 125 या पद्धतीने तुम्हाला कायदेशीर माहिती सांगितलेली आहे. माहिती आवडल्यास नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करा आणि असेच माझे कायदेशीर व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.